बदलापूर शहरात एका 4.5 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण झाल्यानं एकच खळबळ उडाली होती। पश्चिमेच्या रमेशवाडी भागात राहणाऱ्या या चिमुकलीची आई कामावर गेली असता अज्ञात आरोपीनं तिचं अपहरण केलं। बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र अतिशय संवेदनशील हा गुन्हा असल्यानं आणि चिमुकलीच्या जीवाला धोका असल्यानं पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करताना खूपच काळजी घेतली। मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हे अपहरण झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच समाज माध्यमांवर या चिमुकलीचा फोटो आणि माहिती व्हायरल झाली। त्यामुळे पोलिसांना गुन्ह्याचा तपास करताना खूपच काळजी घ्यावी लागली। पोलिसांनी 4 पथकं तयार करून आरोपीच्या शोधामध्ये ती विविध ठिकाणी रवाना केली। काल दिनांक 24/6/2025 रोजी बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशनमध्ये संबंधित घटना घडलेली आहे। यामध्ये 4 वर्ष 6 महिन्याच्या मुलीचं जे आहे ते अपहरण केलं गेलं होतं। त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम मध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये आपण 4 तपास पथकं तयार केलेली आहेत। ती तपास पथकं जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाठवून आम्हाला जे काही इन्फॉर्मेशन भेटली होती तिथे आपण त्यांना पाठवलेलं आहे आणि लवकरच या संदर्भाने आम्ही डिटेल जो आहे तो खुलासा करू। तसेच या संदर्भाने या अगोदर सांगितल्याप्रमाणे लवकरच सकारात्मक गोष्टींचा खुलासा जो आहे तो उद्या आम्ही करणार आहोत। तपासात जे काही प्रगती आहे आणि आमचं जे यश आहे या संदर्भाने उद्या आम्ही आपल्याला सविस्तर सांगू। शहरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे देखील पोलिसांनी तपासून काढले। त्यानंतर या आरोपीला मध्य प्रदेशमधील चिंदवाडा या भागातून पोलिसांनी ताब्यात घेतलं। यासाठी बदलापूर पोलिसांनी मध्य प्रदेशमधील उमरेड पोलिसांची मदत घेत या आरोपीला जेरबंद केलं। दरम्यान या चिमुकलीची पोलिसांनी सुखरूपपणे सुटका देखील केली। आरोपीनं या चिमुकलीचं अपहरण का केलं होतं हे मात्र अजून समोर आलेलं नाही। दरम्यान अतिशय संवेदनशील असलेल्या या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी आरोपीला तर जेरबंद केलंच, मात्र मुलीची देखील सुखरूपपणे सुटका केली। त्यामुळे पोलिसांच्या या कामगिरीचं शहरात कौतुक केलं जात आहे। पब्लिक मीडिया, बदलापूर।